केला तर मिळून जातं. यानंतर थर्ड आहे की संशोधन पद्धती आहे त्या संशोधन पद्धती निवडणं अपेक्षित असतं. आता हा पॉईंट आहे तर नंतर रिसर्च पेपरच्या फॉर्मॅटच्या बाबतीत बघूया. रिसर्च पेपर फॉर्मॅट कशा पद्धतीने असेल या संदर्भात नंतर चर्चा करूया. पण संशोधन पद्धती निवडणं हे तितकं मोठं स्किल आहे की ज्यामुळे आपला संशोधन पेपर किंवा आपण पत्रिका असं म्हणूया ते पत्रिका आहे ते इतरांपेक्षा किंवा ते आपल्याला हे करू देते. तर त्यामध्ये प्रायोरिटीने तर जे बघितलेलं आहे आपण कला शाखेतील वर्णनात्मक पद्धती आपण करू शकतो किंवा ऐतिहासिक पद्धती. आणि इथं पेमेंटच्या बाबतीत हे केलं तर एखादा एक्सपिरियन्स प्रायोगिक पद्धत किंवा सर्वेक्षण पद्धत किंवा आपण डेटा कलेक्शन मेथड इथं यूज करू शकतो. त्यामध्ये इथं फक्त डिफरन्स पासून डेटा ॲनालिसिस पर्यंत सगळा पार्ट हा त्याची समरी यामध्ये येणं अपेक्षित आहे. आणि तो डेटा आपल्याला मेथड डेटा किंवा रिसर्च मेथड या नावानं किंवा संशोधन पद्धती या नावानं हे स्किल आहे ते डेव्हलप किंवा जे काही गणित आणि म्हणजे शब्द आणि नंबर यांच्या सहाय्याने आपल्याला किंवा इतर सूत्र आहेत जसं म्हणतात की गणिताच्या जंगलातून जर जायचं असेल तर सूत्रांचे बंदूक सोबत पाहिजे. तसं जर तुम्हाला रिसर्च पेपरच्या आवाक्यात जर किंवा टार्गेटमध्ये यायचं असेल जंगलात जायचं असेल तर आपल्या सोबत जर अभ्यास पद्धती नसेल तर आपला रिसर्च पेपर अफोर्ड करतो. त्याच्यामुळं हा थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट स्किल आहे तर रिसर्च मेथडॉलॉजी. त्याच्यानंतरचा जो राहतात डेटा कलेक्शन. त्याला आपण डेटाचं विश्लेषण आणि त्याला परीक्षण असं म्हणा. डेटा कलेक्शन आणि त्याचं परीक्षण ॲनालिसिस असं म्हणा. त्याच्यात एक प्रायोरिटीनं इथं डेटा कलेक्शनमध्ये जसं आपण स्त्री आहेत काल आणि आज यांचा विचार करता जर स्त्रियांच्या बाबतीत या गेल्या 1950 ते 70 या दशकातील स्त्रिया आहेत त्या स्त्रियांची पात्र जसे की ती पहिली आदर्श माता होती. नंतर जसं की आपण जिजाबाई यांच्या अगोदर